चॅनलमध्ये। तर आज आपण हरतालिकेची पूजा आहे। तर माझ्या सर्व मैत्रिणींना हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी माझी हरतालिकेची पूजा तुमच्याबरोबर शेअर करते। तर मी ते अशी सिंपलच रांगोळी काढून घेतली। माझ्याकडे कलर पण एवढे काही अवेलेबल नव्हते, तर मी थोडासा जो ब्ल्यू कलर होता तोच त्यात टाकून घेतला। आता आपण शिवलिंग तयार करूया। शिवलिंग तयार करता करता मी तुम्हाला हरतालिकेची थोडीशी कहाणी सांगते। तर हरतालिके पूजेचे मुख्य महत्त्व हे आहे की विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अन्न पाणी न घेता हे व्रत करतात। तर अविवाहित मुलींना इच्छित वर मिळावा यासाठी या व्रताचे पालन करतात। हे व्रत देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्यातील प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे, ज्यासाठी पार्वतीच्या तपस्येचे स्मरण केले जाते। हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबात सुख शांती नांदण्यासाठी केले जाते। अविवाहित मुलींसाठी इच्छित आणि चांगला वर मिळावा यासाठी कुमारिका हे व्रत करतात। हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे असे मानले जाते। देवी पार्वतीच्या तपस्येमुळे तिला भगवान शिवपती म्हणून मिळाले। या घटनेमुळे हरतालिकेचे व्रताचे विशेष महत्त्व आहे। त्यामुळे हरतालिका ही व्रत सर्व महिला करत असतात, कारण आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून। आणि अविवाहित मुली यासाठी करतात की तिला चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत केले जाते। तर मी आता इथं शिवलिंग तयार करून घेतले आहे। मला छोटीशी याची स्टोरी माहीत होती म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केली। तर आता इथे आपण छान शिवलिंग बनवून घेतला आहे। मला तर म्हणजे ही समुद्राचीच वाळू आहे, ही माती पण नाही, पण याला असा काळपट कलर आहे। इथं खाली वाळू होती ती मी घेऊन आले। तर इथं केरळमध्ये मला जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी, कारण सगळ्या गोष्टी गावाकडल्यासारख्या नाही भेटल्या इथं मला, पण जेवढ्या भेटल्या त्यात मग इथं मी पार्वतीच्या सख्या काढून घेते।
अशा प्रकारे मी इथं पूजा छान मांडून घेतलेली आहे आणि मला जेवढ्या गोष्टी इथं भेटल्या केरळमध्ये तेवढ्यात मी पूजा मांडलेली आहे. काही गोष्टी तुम्ही म्हणता नाही याच्यात हे नाही आहे ते नाही आहे किंवा मला काही गोष्टी ते अवेलेबलच नाही झाल्या, त्यामुळं मग मी नाही करू शकले. बाकी जेवढं होता होईल तेवढं तर भेटलं मला सामान. अशी मस्त छान पूजा आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना पूजा बघून, खूप छान वाटत होतं. अशा प्रकारे मी इथं हरतालिकेची पूजा मांडून घेतली आणि मग नंतर खिचडी बनव म्हणलं, कारण हरतालिकेच्या दिवशी फास्टिंग करायला नाही, स्वीटू फीडिंग करते, त्यामुळं मग मला खिचडी तर करणं भाग होतं. तर मग माझी आजी कधी पण हरतालिकेचे उपवास असला ना अशी गुळाची गोड खिचडी बनवायची. ती त्या दिवशी तिखट खिचडी खात नाहीत असं बोलायचे. त्यामुळे मग मी इथं छान मस्त शेंगदाणे तूप टाकून आधी परतून घेते. छान परतल्याच्या नंतर मग त्यात आपण तांदूळ मी रात्रीच भिजवायला घातले होते. गोड खिचडी खायला खूप छान लागते. आपण कायम उपवास असला ना तिखटच खिचडी बनवतो. तुम्ही पण कधीतरी गोड खिचडी नक्की बनवून बघा, खायला खूप छान लागते गोड खिचडी पण. मग यात शाबूस तांदूळ टाकून याला छान परतून घेते. आता याला छान परतून दिलं तर शेवटी गूळ टाकायचा. आपण जर आधी गूळ टाकला तर त्या गुळाचा खूप असा कडक म्हणजे जास्त पाक झाल्यासारखं, जास्त गूळ वितळून मग ते जास्त गोड लागते. त्यामुळे आधी छान शाबूस तांदूळ परतून द्यायचे आणि मग नंतर मी इथे गूळ कट करून घेतला होता तो टाकून दिला आणि मस्त छान परतून घेतलं. तुम्ही तर कधीतरी ट्राय करून परतून घेते मध्यम गॅसवर. काही हरतालिकेचा उपवास निरंकारी पकडतात, कारण ना आमच्या इथं शेजारी जे बिहारचे वगैरेचे ना त्यांच्याकडंच हरतालिकेला तीच बोलतात. ते ना अन्न म्हणजे काही पाणी वगैरे पण नाही पेत, इतका कडक उपवास करतात. पण आता आपल्या तिकडं मी जेव्हापासून धरते ना हरतालिका तर नाही धरला. एवढं निरंकार बोलायची की हरतालिकेच्या दिवशी तिखट खिचडी नाही करत, त्यामुळे मग अशी गुळाची गोड खिचडी करायची. त्यामुळेच म्हटलं आज पण मी आता गुळाची खिचडी बनवते इथं. तर आपली बघा मस्त खिचडी बनून झालेली आहे. खिचडी बनवून इथं तयार झाली आहे. आणि मग संध्याकाळी ना सानूचा बड्डे होता, तर मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं गिफ्ट वगैरे आणायला तिच्यासाठी. तर मग संध्याकाळी असा तिचा मस्त छान बड्डे सेलिब्रेशन केलं. केक वगैरे कट केला. स्वीटूला तिथं मध्ये बसवलं तर ती बोलायची म्हणजे घाबरत होती ती खूप त्या अंकलला त्यांना, त्यामुळे मग ती नाही गेली मध्ये. आणि मस्त असा शिवांश होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.